Hello students, the new point from the chemical kinetics, that is integrated rate law for gas phase reaction. So last time we have studied the integrated rate law for first order reaction and its graphical representation. So next point is integrated rate law for gas phase of the reaction. Suppose the reaction is A gas gives B gas plus C gas. ही रिॲक्शन गॅसियस फेजमध्ये असेल आणि जर इनिशियल प्रेशर ऑफ ए जे आहे त्याला आपण पी आय म्हटलं आणि आफ्टर टाईम टी दॅट प्रेशर डिक्रीजेस बाय एक्स, म्हणजे ज्या फॅक्टरने कमी झाला फॅक्टर किती आहे एक्स आहे. सो आफ्टर टाईम टी द इनिशियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए that is Pi that decreased by an amount x. So pressure of reactant A at time t. At time t pressure of reactant A Pa is equal to Pi minus x. कारण Pa हे काय तर रिॲक्टंटचा प्रेशर आहे ॲट टाईम टी आणि Pi हे त्याचं इनिशियल प्रेशर होतं. आफ्टर टाईम टी त्याचं प्रेशर एक्सनं डिक्रीज झालं म्हणून प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए बरोबर काय येणार पी आय मायनस एक्स येणार. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. द प्रेशर ऑफ द प्रॉडक्ट बी अँड सी. आता प्रॉडक्ट जे आहेत हे बी आणि सी हे पण गॅसियस आहेत तर प्रेशर ऑफ बी काय असणार पी बी असेल आणि प्रेशर ऑफ सी आपण समजा पी सी मानलं तर हे किती असणार आहे दॅट इज इक्वल टू एक्स. कारण आफ्टर टाईम टी प्रेशर कितीनं डिक्रीज झालं एक्सनं. त्यामुळे प्रेशर ऑफ द गॅस बी अँड गॅस सी आर पी बी अँड पी सी दॅट इज इक्वल टू एक्स. सो टोटल प्रेशर ॲट टाईम टी इज देन आपण टोटल प्रेशर घेतलं तर पी ए पी बी आणि पी सी ह्या सगळ्यांचं असेल हे दॅट इज कॉल्ड एज पी. म्हणजे टोटल प्रेशरला आपण पी म्हटलं दॅट इज इक्वल टू पी ए प्लस पी बी प्लस पी सी. आता पी ए किती आहे तर पी आय मायनस एक्स आहे. पी एची व्हॅल्यू किती आहे पी आय मायनस एक्स. पी बीची एक्स आहे आणि पी सीची एक्स आहे म्हणून पी बरोबर काय आला पी आय मायनस एक्स प्लस एक्स दॅट इज इक्वल टू पी आय प्लस एक्स. मायनस एक्सला प्लस एक्स कॅन्सल होईल त्यामुळं टोटल प्रेशर पी बरोबर आला पी आय प्लस एक्स. हेन्स एक्स बरोबर आला पी मायनस पी आय. याला आपण इक्वेशन सेकंड म्हणू. म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत मिळाली. एक्स कितीने डिक्रीज झालेलं प्रेशर आहे दॅट इज इक्वल टू टोटल प्रेशर मायनस पी आय. पी आय मीन्स इनिशियल प्रेशर. आता प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी इज ऑब्टेन बाय सबस्टिट्युटिंग इक्वेशन 2:1. आपल्याला माहिती आहे की प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी किती आहे तर पी आय मायनस एक्स आहे. एक्सची किंमत आपल्याला इथं आहे पी मायनस पी आय. ही किंमत आपण त्या पहिल्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर आपल्याला रिलेशन मिळेल प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी इज इक्वल टू पी आय मायनस एक्सची किंमत काय पी मायनस पी आय आहे. म्हणजेच पी आय मायनस पी आणि हा मायनस मायनस प्लस होईल जे पी आय मायनस पी प्लस पी आय म्हणजेच बरोबर काय आलं 2 PI मायनस पी. म्हणजे प्रेशर ऑफ ए ॲट टाईम टी आला 2 PI मायनस पी. ही व्हॅल्यू नीट लक्षात ठेवायची हे आपल्याला पुढं वापरायची आहे. द इंटिग्रेटेड रेट लॉ टर्न्स आउट. आपण आता इंटिग्रेटेड रेट लॉ बघितला होता की के इज इक्वल टू काय असतो 2.303/t log टू द बेस 10 ऑफ A0/80. हे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. 2.303/t log टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट टाईम टी. आता आपल्याला हेच फक्त कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर टर्ममध्ये घ्यायचं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे किती आहे तर पी आय आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ॲट टी दॅट इज इक्वल टू प्रेशर ऑफ ए ॲट टी अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ॲट 0 इज इक्वल टू इनिशियल प्रेशर ऑफ ए. आता इनिशियल प्रेशर ऑफ ए पी आय होतं आणि प्रेशर ऑफ पी
ॲट टाईम टी, म्हणजेच PA किती येतो 2PI मायनस P. हे आपण इथं सोडवलेलं आहे. आता ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या या इक्वेशनमध्ये, तर आपल्याला इक्वेशन मिळतं K इज इक्वल टू 2.303/T log to the base 10 of PI डिवायडेड बाय 2PI मायनस P. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. म्हणजेच हे प्रेशरच्या फॉर्मॅटमध्ये मिळालं. K इज इक्वल टू 2.303/T log to the base 10 of PI मीन्स इनिशियल प्रेशर डिवायडेड बाय 2PI मायनस P. P म्हणजे टोटल प्रेशर. So P is the total pressure of reaction mixture at time T. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, दॅट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. जसे आपण फर्स्ट रेट ऑफ रिॲक्शन हा काय होता, रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन ओनली वन रिॲक्टन, त्याला आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणतो. तसं झिरो ऑर्डर रिॲक्शन जे आहे त्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असतो. सो रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. जे रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट अवलंबून नसतो, त्याला आपण म्हणतो झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता जनरली आपल्याला माहिती आहे की रेट हा जनरली रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतो, पण इथं मात्र झिरो ऑर्डरमध्ये रेट इज इंडिपेंडंट ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता आपल्याला याचं इक्वेशन बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेटेड रेट लॉ, समजा ही झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे, A गिव्स P. द डिफरन्शियल रेट लॉ इज गिवन बाय, थोडा इथं टेक्स्टबुकमध्ये चुकलेला आहे हे, रेट इज इक्वल टू मायनस DA/dt इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A असं पाहिजे हे. तर DA/dt असतं आणि दॅट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A असं यायला पाहिजे. दॅट इज इक्वल टू K, कारण काय तर रेट हा इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असतो. आता आपण हा रिअरेंज केलं तर काय येतं, DA इज इक्वल टू मायनस K इंटू DT. म्हणजे आपण हा DA इथं ठेवला आणि हा इथं DT होता, हा इकडे गेला, साईन चेंज केलं, त्यामुळे इथं आलं मायनस K इंटू DT आलं. आता आपण हे इक्वेशन जे आहे DA इज इक्वल टू मायनस K इंटू DT, याचं आपण इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन ऑफ DA बिटवीन द लिमिट्स A0 टू AT ॲट T इज इक्वल टू 0 अँड T इज इक्वल टू T. म्हणजे आपण इथं D इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A हे व्हेरीज आहे फ्रॉम कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट T इज इक्वल टू मायनस K इंटू इंटिग्रेशन ऑफ DT बिटवीन द लिमिट्स 0 टू T. आता आपण हे सोडवून घेतल्यानंतर इंटिग्रेशन आपल्याला मिळालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट T मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट 0 इज इक्वल टू मायनस KT आलं. म्हणून KT बरोबर काय येणार, साईन आपण इथं बदललं, हा इकडे घेतला तर KT बरोबर येणार, हा A0 या साईडला आला तर प्लस होईल A0 मायनस AT. म्हणजे KT इज इक्वल टू काय आलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस AT आलं. आता आपल्याला याचं युनिट बघायचं. हे रिलेशन कशाचं मिळालं आपल्याला, झिरो ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन मिळालं. KT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आता युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता हे रिलेशन आहे KT इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. तर यातला आपण हा T इकडे घेतला डिवायडेड बाय, तर K म्हणजे रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय T. कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर DM³ हे युनिट असतं आणि टाईमसाठी मिनिट, सेकंड, अवर्स वगैरे. म्हणून रेट कॉन्स्टंटचं युनिट काय आलं, मोल्स पर DM³ पर टाईम. म्हणजे सेकंड इनवर्स असेल किंवा मिनिट इनवर्स असेल किंवा अवर इनवर्स असेल. आता हे झालं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन आणि त्याचे युनिट्स. हे युनिट्स महत्त्वाचे आहेत, हे परीक्षेत विचारतात. आता हे युनिट काय, मोल्स पर DM³ पर
टाईम. नेक्स्ट इज हाफ लाईफ पिरियड. आता हाफ लाईफ पिरियड आपण इथं बघतोय. हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय, तर टाईम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन टू हाफ ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू, दॅट इज कॉल्ड ॲज अ हाफ लाईफ पिरियड. म्हणजे हाफ लाईफ पिरियडला इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या निम्म कॉन्सन्ट्रेशन होतं रिॲक्टंटचं, त्याला आपण हाफ लाईफ पिरियड म्हणतो. द रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन के इज इक्वल टू, हे रिलेशन आत्ता आपल्याला मिळालेलं आहे. के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT डिवायडेड बाय टी. आता जर आपण टीची किंमत टी हाफ घेतली, म्हणजे हाफ लाईफ पिरियडसाठी टी हाफ घेतो आपण, तर त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर आपण थोडं चुकलेलं आहे पुस्तकामध्ये. तर हा AT इज इक्वल टू A0 बाय 2 येणार, A0च्या हाफ येणार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0च्या निम्म होणार हे, म्हणजेच काय येणार, A0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2 येणार. आता ह्या व्हॅल्यू आपण वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला इक्वेशन मिळतं के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 बाय 2 डिवायडेड बाय टी हाफ. आता हा A0 मायनस A0 बाय 2 आहे, म्हणजेच हा आला A0 डिवायडेड बाय 2 इंटू टी हाफ. म्हणजे रेट कॉन्स्टंट किती आला, के इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2 इंटू टी हाफ. हे झालं रिलेशन. आता थोडं आपण हे इक्वेशन चेंज केलं तर टी हाफ आपण इथं घेतला रेट कॉन्स्टंटच्या जागी, तर टी हाफ बरोबर येतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय 2K. So this is half relation between half life period and rate constant for zero order reaction. काय रिलेशन आलं, टी हाफ इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2K. आता हा के काय कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट आहे, त्यामुळं हाफ लाईफ पिरियड्स आहे जो झिरो ऑर्डर रिॲक्शनचा, दॅट इज प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे ह्या रिलेशन काय सांगतं आपल्याला, तर हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, A0 वरती अवलंबून आहे, ऑफ रिॲक्टंट. तर हे एक्सप्रेशन जे आहे झिरो ऑर्डरचं इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन किंवा हाफ लाईफ ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन याच्यावरती, किंवा युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता आपल्याला इक्वेशन जे मगाशी मिळालं होतं तर ते थोडंसं रिअरेंज केलं आपण, तर आपल्याला हे इक्वेशन मिळतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT इज इक्वल टू मायनस KT प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. AT मायनस A0 इज इक्वल टू KT होतं, मायनस KT होतं. थोडं आपण हे रिअरेंज केलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट T इज इक्वल टू मायनस KT प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. आता हे कशासाठी केलं आपण, तर त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन हे स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये मिळतं. y इज इक्वल टू mx प्लस सी. हा y असेल, हा m असेल, x आणि c. म्हणजेच हे इक्वेशन आपल्याला मिळालं, हे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन असेल. y in the format of equation of straight line, that is y is equal to mx plus c. आता आपण याचा ग्राफ काढला. ग्राफ कशाचा काढायचा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. हा जर आपण ग्राफ काढला तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. सो ए प्लॉट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT वर्सेस T इज अ स्ट्रेट लाईन अँड द स्लोप ऑफ द स्ट्रेट लाईन इज इक्वल टू मायनस K. फाइल इंटरसेप्ट ऑन y ॲक्सिस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A ॲट 0. म्हणजेच तुम्ही जर ग्राफ काढला कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम तर हा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळतो. या स्ट्रेट लाईनचा जो स्लोप आहे त्याची व्हॅल्यू मायनस K एवढी येते. तर त्याचा जो इंटरसेप्ट आहे y ॲक्सिस वरती हा काय दाखवतो आपल्याला, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दाखवतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. आता इथं आपल्याला हा ग्राफ दिसतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट वर्सेस टाईम आहे.
आता इथं एच्या ऐवजी फक्त आपण आर घेतले म्हणजेच रिॲक्टंट घेतला आहे. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए 0 ॲट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे कधी मिळते आपल्याला, हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. याचा आपण स्लोप घेतला तर हा मायनस के येतो किंवा मायनस स्लोप बरोबर के येतो. आणि इथं जो इंटरसेप्ट आहे वाय ॲक्सिसवरती त्याची किंमत ही कोणा एवढी येते, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट एवढी येते. So T half of zero order reaction is directly proportional to initial concentration. हे महत्त्वाचं वाक्य आहे, हे नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट इज एक्झाम्पल्स ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता झिरो ऑर्डर रिॲक्शनचं एक्झाम्पल जे आहे तर पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनम मेटल. म्हणजे इथं प्लॅटिनम हा आपण कॅटॅलिस्ट घेतलेला आहे. जर NH3 घेतला अमोनिया गॅस आणि त्याचं डिकम्पोजिशन झालं तर आपल्याला काय मिळतं, नायट्रोजन गॅस अँड हायड्रोजन गॅस N2 प्लस थ्राईस H2. सो ट्वाईस NH3 गॅस गिव्स N2 गॅस प्लस थ्राईस H2 गॅस. आता ह्या डिकम्पोजिशनसाठी आपण कॅटॅलिस्ट वापरला हा प्लॅटिनम आहे. जेव्हा तुम्ही हे रिॲक्शन्स करणार आहे त्यावेळी तुम्ही NH3 गॅस पास करणार ओव्हर प्लॅटिनम कॅटॅलिस्ट. आता त्यामुळे काय होणार, तर जेवढा प्लॅटिनमचा सरफेस आहे त्या प्लॅटिनमच्या सरफेसवरती हा NH3 गॅस ॲडसॉर्ब होतो. पण जेव्हा त्याची सिंगल लेयर तयार होईल तेव्हा पुन्हा बाकीचा गॅस जो आहे NH3 हा त्याच्यावरती ॲडसॉर्ब होणार नाही. आणि जेवढा गॅस ॲडसॉर्ब झाला असेल सरफेसवरती जेवढे रिॲक्टंट मोलेक्युल्स आहेत तेवढेच रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतील. जे कॅटॅलिस्टच्या सान्निध्यात येणार नाहीत ते रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाहीत. आणि जेवढे मोलेक्युल्स कॅटॅलिस्टवरती आहेत त्यापेक्षा बाहेरचे मोलेक्युल्स त्याच्या सराउंडिंगमध्ये असणारं जे अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे जास्त असेल. आणि त्यामुळं रेट हा जो आहे त्या रिॲक्शनचा, हा रिॲक्शनचा रेट हा त्या मोलेक्युल्सवरती अवलंबून असणार नाही. जेवढे मोलेक्युल्स त्या कॅटॅलिस्टवरती ॲडसॉर्ब आहेत त्याच्यावरच अवलंबून असेल. आणि म्हणून आपण म्हणतो की रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड सो इट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता बघा इथं समजा आपण ही रिॲक्शन घेतली. द मेटल सरफेस गेट कम्प्लिटली कवर्ड बाय लेअर ऑफ NH3. जो प्लॅटिनम मेटल आहे हा काय होईल, NH3 कम्प्लीट कवर होईल. द नंबर ऑफ NH3 मोलेक्युल्स अटॅच्ड टू प्लॅटिनम सरफेस इज स्मॉल. सरफेसवरती जेवढे आहेत त्यांची संख्या कमी असणार आहे. त्या मानानं काय असेल, लार्ज नंबर ऑफ मोलेक्युल्स रिमेन्स अनरिॲक्टेड. जे बाहेर आहेत सराउंडिंगमध्ये आहेत हे रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाहीत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असेल. द मोलेक्युल्स प्रेझेंट ऑन द मेटल सरफेस ओनली रिॲक्ट. जे सरफेसवरती आहेत कॅटॅलिस्टच्या तेच फक्त रिॲक्शनमध्ये भाग घेणार, बाकीचे मोलेक्युल्स भाग घेणार नाहीत. त्यामुळं अनरिॲक्टेड मोलेक्युल्सच कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. सो रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑफ टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3 अँड सो इट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच ही रिॲक्शन कशी आहे, झिरो ऑर्डर आहे. सेकंड आहे डिकम्पोजिशन ऑफ नायट्रस ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम. हे दुसरं एक्झाम्पल आहे. म्हणजे इथं आपण प्लॅटिनम कॅटॅलिस्ट वापरून नायट्रस ऑक्साईडचं आपण डिकम्पोजिशन केलं. तर इथं आपल्याला नायट्रस ऑक्साईड N2OG आहे, 2 मोलेक्युल्स ऑन डिकम्पोजिशन गिव्स ट्वाईस N2G प्लस O2G. आता इथं वरच्याप्रमाणेच तुम्ही N2O गॅस पास केला प्लॅटिनमवरती तर काय होणार आहे, प्लॅटिनम सरफेस जेवढा असेल त्याच्यावरती एक सिंगल लेअर ह्या मोलेक्युलची तयार होईल आणि तेवढेच मोलेक्युल्स काय होतील, रिॲक्शनमध्ये भाग घेतील. त्यांचंच फक्त डिकम्पोजिशन होईल. बाकीचे जे मोलेक्युल्स आहेत जे कॅटॅलिस्टच्या सान्निध्यात नाहीत, कॉन्टॅक्टमध्ये नाहीत, ते रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाहीत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे जास्त असणार आहे. त्या मानाने जे मोलेक्युल्स कॅटॅलिस्टवरती ॲडसॉर्ब झालेत, जे रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहेत त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. आणि एक्सेस मोलेक्युल्स बाहेर असल्यामुळं काय होणार आहे, तर टोटल रेट ऑफ रिॲक्शन हा काय असेल, इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस N2 पार्टिकल्स अँड सो इट इज फर्स्ट झिरो ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे इथं सुद्धा काय होणार आहे, तर अनरिॲक्टेड मोलेक्युल्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन
total molecules of the total concentration of N2, that means nitrous oxide, and so it is zero order reaction. आता तिसरं एक्झाम्पल जे आहे हे आहे कॅटॅलिटिक डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन हॉट टंगस्टन ॲट हाय प्रेशर. म्हणजे आपण टंगस्टन हा इथं कॅटॅलिस्ट वापरला आणि PH3चं डिकम्पोजिशन केलं, तर हे वरच्याच पद्धतीनं फॉस्फरस प्लस हायड्रोजन मिळेल आपल्याला. आणि ह्या रिॲक्शनमध्ये जेवढे पार्टिकल्स टंगस्टन्सवरती असणार आहेत तेवढेच पार्टिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतील. जे बाहेर असणार आहेत, जे कॅटॅलिस्टच्या सान्निध्यात नाहीत, ते रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाहीत आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कॅटॅलिस्टवरती असणाऱ्या मॉलिक्युल्सपेक्षा जास्त असतं. आणि त्यामुळे काय असेल, द रेट ऑफ दिस रिॲक्शन इंडिपेंडंट ऑन टोटल कॉन्सन्ट्रेशन ऑफ PH3 मॉलिक्यूल अँड सो इट इज झिरो ऑर्डर रिॲक्शन. तर ह्या पद्धतीनं आपण आज इथं झिरो ऑर्डर रिॲक्शन हा भाग कंप्लीट केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन हा भाग घेणार आहे आणि एक्झाम्पल्स घेणार आहे. थँक्यू.